नमस्कार मंडळी, आजचा विषय थोडा वेगळा आहे। गावातल्या घराच्या वेशीवर तुम्ही पाहिलं असेल एक लिंबू आणि 7 हिरव्या मिरच्या दोरीला ओवलेल्या असायच्या, तर कधी झाडाला बांधलेल्या, कधी दुकानाच्या दारात झुलत असायच्या, तर कधी गाडी किंवा रिक्षाच्या नंबर प्लेटला टांगलेल्या असायच्या। पण मंडळी, प्रश्न तर असा पडतो की हे खरंच काही टाळतं का, की आपण फक्त सवयीने करत आलो आहोत? खरंच ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे की अजून दुसरंच काही? मंडळी, ही प्रथा भारतात शतकानुशतकं चालत आलेली आहे। लोकांच्या मते लिंबू मिरची ही नजर टाळते, दुकान, व्यवसाय किंवा घराच्या सुरक्षेसाठी प्रतीक मानलं जातं। पण प्रश्न हा आहे की हे सर्व कसं आणि का सुरू झालं? तर मंडळी, या परंपरेच्या मागे एक उत्तम लोकविज्ञान आहे। लिंबामध्ये असते सायट्रिक ॲसिड आणि मिरच्यांमध्ये असते कॅप्सिसिन। जेव्हा उष्णता आणि वाऱ्याने या दोन्हींचं हळूहळू बाष्प बनतं, तेव्हा हे दोन्ही घटक एकत्र येऊन एक प्रकारचा तीव्र वास तयार करतात। हा वास माशा, डास, तुडतुडे, कीटक यांना दूर ठेवतो। वाऱ्यात मिसळून एक नैसर्गिक रिपेलेंट तयार करतो। रिपेलेंट म्हणजेच प्रतिकार। पूर्वीच्या काळी दुकानात, घरात तसेच रस्त्यावर फार प्रमाणात डास, माशा, कीटक यांचा प्रादुर्भाव होता। तेव्हा कीटकांपासून संरक्षणासाठी हा उपाय वापरला जात होता। आता दुसरा प्रश्न म्हणजे वाईट नजरेपासून वाचवणं म्हणजे काय? भारतीय संस्कृतीमध्ये नजर लागू नये याला खूप महत्त्व दिलं जातं। आता नजर म्हणजेच काय, तर इतरांचं नकारात्मक लक्ष, त्याचबरोबर द्वेष, त्याचसोबत स्पर्धा आणि ताण या सर्वांची मिळून तयार होते ती वाईट नजर। त्यामुळे लोक घराबाहेर एखादं विचित्र किंवा टोचणारं, विचलित करणारं काहीतरी ठेवतात, जसं की लिंबू मिरची किंवा काळा टिळा। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे नक्की काय करतं? तर मंडळी, आपलं लक्ष त्या गोष्टीपासून दूर जातं आणि मूळ नकारात्मक ऊर्जेपासून मन हटतं किंवा दुसरीकडे वळतं। हे एक प्रतिकात्मक संरक्षणच आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? तर मंडळी, श्रद्धा म्हणजेच काय, तर एखादी कृती जी आपण विचारपूर्वक करत असतो, म्हणजे ती कृती करण्यामागे असलेलं वैशिष्ट्य कारण आपल्याला माहिती असतं। आणि अंधश्रद्धा म्हणजेच काय, तर कारण न समजता फक्त बाकीचे लोक करत आहेत म्हणून, किंवा एखादा व्यक्ती तसं करत होता म्हणून आपण पण तसंच करणं, याला अंधश्रद्धा म्हणतात। मंडळी, जर तुम्ही लिंबू मिरची फक्त हे समजून करता की हे एक परंपरेचं, पर्यावरणपूरक आणि मानसिक संरक्षणाचं साधन आहे, तर ही श्रद्धा आहे। परंतु जर तुम्हाला वाटतं की लिंबू मिरची नसेल तर भयंकर अपघात किंवा एखादी वाईट गोष्ट घडेल, तर ही अंधश्रद्धा आहे। आता याचा आजच्या काळात उपयोग तरी काय? मंडळी, आजही डास, माशा, कीटक टाळण्यासाठी काहीतरी नैसर्गिक उपाय हवेतच, ज्याचा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय किंवा त्रास होत नाही। मानसिक दृष्टिकोनातूनही एखादी सकारात्मक श्रद्धा उपयोगी ठरू शकते। मंडळी, जुनी परंपरा म्हणजे जुनाटपणा नाही, तर ती खोल अर्थाने समजून घेणंही गरजेचं आहे। म्हणजे बघा, एका नवीन दुकानाच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही लिंबू मिरची लावता। आता याचा फायदा बघा की यामुळे तुमचं मन त्या प्रतिकामुळे सुरक्षित आणि सकारात्मक होतं। तुम्ही आत्मविश्वासाने काम करता आणि तुमचा दिवस छान जातो। मंडळी, खरं यश हे तुमच्या कृतीत असतं, पण लिंबू मिरची हे फक्त तुमच्या मनाला आधार देण्याचं काम करतं। लिंबू मिरची ही केवळ अंधश्रद्धेचं नाही, तर आपल्या पूर्वजांचं समजूतदार विज्ञान आहे। पण त्याला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा आपण त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने समजून घेऊ। मंडळी, तुमच्या घरी अजूनही लिंबू मिरची बांधतात का? आणि तुम्हाला याचा खरा अर्थ माहिती होता का? माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद मंडळी, भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका विषयावर बोलण्यासाठी, जो की खऱ्या अर्थाने जुनाच आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या गावातला विचार या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या लिंबू आणि मिरचीबद्दल माहिती समजेल आणि तेही खऱ्या अर्थाने याचं महत्त्व समजून घेतील।